आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही. मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. सत्ता बदलत असते, आम्ही चेहरे लक्षात ठेवलेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं, कोणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलकांना या सूचना आहेत. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण घरी यायचं. समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठीने उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही. काहीतरी ते देवेंद्र फडणवीसचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचं, हे चांगलं नाही ना. माझ्या मार्गातून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्यावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू, आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. ते आरक्षण चाललेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त संख्येने आला पाहिजे याकरता सारथीच्या माध्यमातून काम केलं. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. पुढेही आम्ही करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घ्या. मी त्यांना विनंती आवाहन करेन की बाबा, शासन सकारात्मक आहे आणि त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद देऊन शेवटी आपल्याला उद्दिष्ट गाठायचं आहे. जरांगे साहेबांना पण जे अपेक्षित आहे की बाबा जे काही गोरगरीब मराठी आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि शासनाची पण तीच भूमिका राहिलेली आहे. या गर्दीमध्ये जे आहेत, तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही आणि उगीच आम्हाला पण अडचण होईल, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही. पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील, नवे म्हणणं हेच राहील की नाही. कारण 4 आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही.